मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो आहे तो एक कट ऑफ आपल्याकडे आलेला आहे। ह्या कट ऑफमध्ये तुम्ही बघू शकता कसल्या प्रकारची माहिती आहे। तर प्रवर्ग दिला आहे, समांतर आरक्षण दिलेलं आहे आणि कट ऑफ सुद्धा दिलेला आहे। याच्या अगोदर आपल्याला हे सर्व माहिती वाचून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये जाहिरात क्रमांक जे होते त्या क्रमांकानुसार कार्यकारी सहाय्यकच्या जागा होत्या आणि 1846 जागा त्यांना भरायच्या होत्या। ठीक आहे। सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र पडताळणी सापेक्ष एकूण 1825 उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या सूचना पत्र क्रमांक 8/4/2025 प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, सदर तात्पुरत्या निवड यादीच्या अनुषंगाने कट ऑफ मार्क्सची यादी समांतर आरक्षणाकरता उपयोगामध्ये आणण्यात आलेल्या अब्रेसिव्हसह प्रसिद्ध करण्यात आहे। भरती प्रक्रियेअंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याचे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुद्धा संकेतस्थळावर उमेदवारांनी वेळोवेळी उपस्थित राहायचं आहे किंवा त्याला पाहत राहायचं आहे। ठीक आहे। बघा मित्रांनो, BMCची कार्यकारी सहाय्यक वर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी जी जाहिरात होते त्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया राबवण्याकरता दिनांक 2/12/2024 ते दिनांक 6/12/2024 व दिनांक 11/12/2024 आणि दिनांक 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांचा क्रमांक MPR/903 दिनांक 8/4/2025 शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या पडताळणी सापेक्ष प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीच्या अनुषंगाने कट ऑफ मार्क्सची यादी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे, पहिला कॉलम, दुसरा आहे समांतर आरक्षणाचा कॉलम, तिसरा आहे मित्रांनो कॅटेगरी कोणती आहे आणि चौथा आहे कट ऑफ मार्क किती आहे। तर सर्वसाधारण उमेदवाराला जनरल कॅटेगरीमध्ये 184.34चा हाय कट ऑफ आहे मित्रांनो। महिला करता वुमन रिझर्वेशन करता 175.64 मार्काचा कट ऑफ सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये आहे। माजी सैनिकाकरता 147.63 मार्काचा कट ऑफ आहे। प्रकल्पग्रस्ताकरता मित्रांनो 146.66 मार्काचा कट ऑफ आहे। भूकंपग्रस्ताकरता 171.20 मार्काचा आहे। स्पोर्ट पर्सन ज्याला आपण खेळाडू म्हणतो 163.21 मार्काचा कट ऑफ आहे। अंशकालीन पदवीधर सुरक्षित उमेदवारांकरता बेरोजगार उमेदवारांकरता 123.70 मार्काचा ओपन कॅटेगरीतला कट ऑफ आहे। दिव्यांग अ, दिव्यांग ब, दिव्यांग क आणि दिव्यांग ड याला अनुक्रमे 181.37, 158.41, 172.37 आणि 146.24चा कट ऑफ आहे। अनाथांकरता मित्रांनो 131.75 आणि अनाथ संस्थाबाह्य करता 182.84चा हाय कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे। ही झाली मित्रांनो ओपन कॅटेगरीची गोष्ट। याच्यानंतर मित्रांनो जी कॅटेगरी आहे ती आहे अनुसूचित, ज्याला म्हणतो आपण शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती। तर याच्याकरता मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वसाधारण जनरल करता 177.36 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे। महिला उमेदवारांकरता 167.99, माजी सैनिकांकरता 116.21, प्रकल्पग्रस्त 130.82, भूकंपग्रस्त 152.49, खेळाडूकरता 148.31, अंशकालीन पदवीधर उमेदवारांकरता ज्याला आपण PT उमेदवार म्हणतो 113.80, दिव्यांगांकरता 182, दिव्यांग अ, ब, क आणि ड आणि ई यांना अनुक्रमे 182.95, 156.89, 173.58 आणि 173.83, अनाथांकरता संस्थात्मक करता 162.59 मार्काचा कट ऑफ आहे। सर्वसाधारण जनरल जे आहे ST कॅटेगरीची जर गोष्ट केली मित्रांनो तर ST कॅटेगरीचा कट ऑफ 165.99, जनरल करता महिला करता 160.33, माजी सैनिकांकरता 97.15, प्रकल्पग्रस्ताकरता 119.72, भूकंपांकरता 111.81, खेळाडूकरता 136.33, अंशकालीन पदवीधर उमेदवारांकरता 91.63, दिव्यांग अ, ब, क आणि ड ई यांना अनुक्रमे दिव्यांग ए करता 181.40, बी मध्ये जागा नाही, दिव्यांग शी करता 173.89 आणि अनाथ संस्थाबाह्य असेल तर 169.15चा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर विमुक्त जाती अ मध्ये मित्रांनो सर्वसाधारण जनरल उमेदवारांकरता 179.45चा कट ऑफ, महिलांकरता 167.88चा कट ऑफ, एक सर्व्हिसमॅन करता 111.70चा कट ऑफ, प्रकल्पग्रस्त 133.40, भूकंपग्रस्त 167.32, खेळाडू 147.60, PT उमेदवार 98.34, दिव्यांग अ आणि ब मध्ये जागा नाही, क आणि ड ला अनुक्रमे 173.55 आणि 159.41चा कट ऑफ आहे। अनाथ संस्थाबाह्य असेल तर 173.85चा कट ऑफ आहे।
याच्यानंतरची कॅटेगरी मित्रांनो एन टी बीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो आहे 175.64, महिला आहे 165.70, माजी सैनिक आहे 108.64, प्रकल्पग्रस्त 108.62, भूकंपग्रस्त आहे 154.46, खेळाडू आहे 149.78 आणि पीटी उमेदवार 96.02 आहे. ए बी सी दिव्यांगमध्ये जागा नाही आणि डीमध्ये सुद्धा जागा नाही. अनाथ असेल आणि संस्थात्मक असेल तर 153.36चा कट ऑफ आहे. याच्यानंतरची कॅटेगरी मित्रांनो एन टी सीमध्ये जनरल करता 181.86 आणि वुमन करता 172.11, माजी सैनिक आहे 139.50, प्रकल्पग्रस्त 136.41, भूकंपग्रस्त 167.91 आणि खेळाडू आहे मित्रांनो 145.77. पीटी उमेदवार 106.91, दिव्यांग अ आणि ब मध्ये जागा नाही, क आणि ड ला अनुक्रमे 173.73 आणि 155.45चा कट ऑफ आहे. सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये जर परत पुन्हा गोष्ट केली तर भटके जमात ड मध्ये सर्वसाधारण कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये बघा 181.51, सर्वसाधारणकरता महिला करता 169.84, माजी सैनिकांकरता 141.77, प्रकल्पग्रस्ताकरता 135.88, भूकंपग्रस्ताकरता नाही भूकंपग्रस्ताकरता इथे जागा नाही. त्यानंतर भूकंपग्रस्त अगेन्स्ट EQA यांच्याकरता 129.40चा कट ऑफ आहे. खेळाडू करता 155.08चा कट ऑफ आहे. अंशकालीन पदवीधरांकरता मित्रांनो पीटी उमेदवारांकरता 91.86चा कट ऑफ आहे. दिव्यांग अ ब क आणि ड ला अनुक्रमे 189.46, 159.07, 172.11 आणि 171.82चा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. नंतर आहे SBC कॅटेगरीमध्ये जनरल उमेदवारांकरता 170.13, 167.21, महिला उमेदवारांकरता, माजी सैनिकांकरता 102.81, प्रकल्पग्रस्ताकरता 139.76, भूकंपग्रस्ताकरता 169.89, खेळाडू करता 149.78, पीटी उमेदवाराकरता 90.26, दिव्यांगांकरता जागा नाही. आणि याच्यानंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो ओबीसी करता तुम्ही बघू शकता. जनरलचा कट ऑफ आहे सर्वसाधारण उमेदवाराचा तो 178.03 आहे. महिला उमेदवारांचा 167.88 आहे, माजी सैनिकांचा 128.90 आहे, प्रकल्पग्रस्ताचा 123.46 आहे, भूकंपग्रस्त 103.06 आहे आणि खेळाडू आहे 148.69. पीटी करता 90.79चा कट ऑफ आहे. अंशकालीन बेरोजगारांकरता 177.99चा कट ऑफ आहे. दिव्यांगांकरता दिव्यांग ए बी सी आणि डी आणि ई करता अनुक्रमे 189.06, 158.41, 181.01 आणि 151.56चा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. याच्यानंतर अनाथ जर असेल संस्था बाह्य तर 172.07चा कट ऑफ आहे मित्रांनो. याच्यानंतरची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांकरता 168.18, महिलांकरता 157.10, माजी सैनिक 97.13, प्रकल्पग्रस्त 95.84 आणि प्रकल्पग्रस्त अगेन्स्ट 167.94, भूकंपग्रस्त 155.76, खेळाडू 135.16, पीटी उमेदवार 94.34. नंतर आहे मित्रांनो याच्यानंतरचा जे आहे दिव्यांग अ ब आणि क, तर अ आणि ब मध्ये जागा नाही, क मध्ये मित्रांनो 175.65चा कट ऑफ आहे. याच्यानंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो ACBC, सर्वसाधारण उमेदवारांकरता 180.78चा कट ऑफ आहे, महिलांकरता 168.81चा कट ऑफ आहे, माजी सैनिक 137.04चा कट ऑफ आहे, प्रकल्पग्रस्त 129.62चा कट ऑफ आहे, भूकंपग्रस्त 166.49चा कट ऑफ आहे, खेळाडू आहे मित्रांनो 153.04 153.40, पीटी उमेदवार 98.03 आणि नंतर आहे मित्रांनो दिव्यांग अ मध्ये जागा नाही, ब मध्ये 169.83, दिव्यांग क मध्ये 176.45 आणि दिव्यांग ड आणि ई मध्ये 153.79चा कट ऑफ आहे. अनाथ संस्था बाह्य असेल तर 171.20चा कट ऑफ आहे मित्रांनो. याच्यानंतर समांतर आरक्षण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये दिव्यांग अ, दिव्यांग ब, दिव्यांग क आणि दिव्यांग ड आणि ई, अनाथ संस्थात्मक आणि अनाथ असंस्थात्मक संस्था बाह्य जे असेल त्यांच्याकरता दिव्यांग करता 181.37, 156.89, 172.11, 151.56, 131.75 आणि 168.63चा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही आता कोणत्या कट ऑफमध्ये बघता, याच्यानंतर सुद्धा तुम्हाला चान्स आहे, वेटिंग क्लिअर होईल. ठीक आहे, जे विद्यार्थी वेटिंगवर राहणार आहे कट ऑफ नंतर सुद्धा तुम्हाला चान्स मिळणार आहे. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. आता जॉईनिंग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला वेटिंग कळेल मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.